नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 3 बहुपदी. त्यामध्ये सराव संच 3.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिले, खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा आणि स्पष्टीकरण द्या. ओके, तर आपल्याला 5 गणितं दिलेत, 1 2 3 4 5. 5 गणित आपल्याला सोडवायचे आणि बघायचं की कोणकोणत्या राशी बहुपदी आहेत ते. ओके, तर आजच्या वेळेस आपल्याला फक्त पहिला प्रश्न बघायचा आहे. तर आता आपण पहिला प्रश्न लिहून घेऊया, y अधिक 1/y. ओके, तर हा आपल्याला सोडूया. y जसं तसं लिहिलं. आता 1/yचं आपण कसं लिहिणार आहे, ते yचा घातांक किती आहे, 1 आहे. ओके, आता हा छेदस्थानी अंशस्थानी गेल्यावरती काय होणार आहे, -1 होणार आहे. ओके, -1. आता yचा घातांक किती येते, -1 आहे. आता -1 असल्यामुळे बहुपदी नसणार आहे, कारण बहुपदीची व्याख्या काय, ह्या ज्या वैश्विक राशी आहेत त्यांमध्ये चलाचा जो घातांक असतो, हे जे चल आहेत यांचा जो घातांक असतो तो पूर्ण संख्या असतो. ओके, आणि पूर्ण संख्या नसेल ना तर त्या राशी बहुपदी नाहीत. ओके, म्हणजेच काय ते तुम्हाला लिहून दाखवतो. हे बघा, वैश्विक राशींमध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तर त्या राशीला बहुपदी म्हणतात. तर हा चलाचा घातांक किती आहे, -1 आहे. ही पूर्ण संख्या नाही आहे, म्हणून ही राशी काय आहे, म्हणजे ही राशी बहुपदी नाही. इथं लिहायचं आपल्याला, ही राशी बहुपदी नाही, कारण चलाचा घातांक काय आहे, -1 आहे म्हणून. हे बघा, आता दुसरं गणित बघूया आपण. हे बघा, 2 - 5x⁻² आपण लिहिलं आहे. इथे वर्गमुळाच्या बदली आपण 1/2 लिहिलं चलाचा घातांक म्हणून. ओके, आता इथे पण वैश्विक राशी म्हणजे बहुपदी कशाला म्हणतात, ज्या राशीमध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या असतो. पण इथे पण आता ही पूर्ण संख्या नाही आहे, त्याच्यामुळे हे बघा इथे लिहूया आपण, चलाचा घातांक 1/2 असल्याने ही पूर्ण संख्या नाही, ही पूर्ण संख्या नाही. म्हणून काय, 2 - 5/5 वर्गमूळ x ही राशी बहुपदी नाही. ओके, बहुपदी नाही. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया, x² अधिक 7x अधिक 9. आता ही राशी बहुपदी आहे, कारण काय एक्सचा घातांक किती आहे बघा, इथे 2 आहे पूर्ण संख्या आहे, इथे 1 आहे. इथे कोण नसतो म्हणजे इथे एकच असतो. ओके, इथे 1 आहे आणि इथे 0 आहे. इथे x अजिबात नाही आहे ना, म्हणून इथे 0 आहे. तर ह्या राशीमध्ये चलाचा घातांक किती आहे, घातांक इथे लिहूया, 2 आहे. हा बघा, 1 पण आहे आणि 0 पण आहे, आणि तिन्ही या पूर्ण संख्या आहेत असल्याने ही काय पूर्ण संख्या आहे, म्हणजे ह्या पूर्ण संख्या आहेत. म्हणून x² अधिक 7x अधिक 9 ही राशी बहुपदी आहे. ओके, कारण एक्सचा घातांक पूर्ण संख्या आहे. आता चौथं गणित, 2m - 2 अधिक 7m - 5. ओके, आता ही पूर्ण संख्या नाही आहे. इथे 1 असलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण इकडे पूर्ण संख्या नाही आहे ना, त्याच्यामुळे ही राशी काय बहुपदी नाही. इथे आपल्याला लिहायचं, चलाचा घातांक किती आहे, -2 असल्याने ही पूर्ण संख्या नाही. हा ऋण अपूर्णांक आहे, ऋण पूर्णांक संख्या आहे, ऋण पूर्णांक संख्या आहे. -2 असल्याने ही पूर्ण संख्या नाही. हे वाक्य तुम्हाला लिहायचंच आहे प्रत्येक वेळेला. म्हणून काय, 2m - 2 अधिक 7m - 5 ही राशी काय बहुपदी नाही. ओके, आता 5वं गणित काय, लास्टचं 10. आता इथे चलच दिलं नाही, म्हणजे काय, चलाचा घातांक इकडे काय, घातांक 0 असल्याने ही पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्या आहे. 0 ही पूर्ण संख्या आहे ना, म्हणून काय 10 ही राशी बहुपदी आहे. ओके,
अशा प्रकारे 5ही गणिते झालेली आहेत. आता पुढचा प्रश्न क्रमांक 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.